बच्चों को मैसेज डालो कि ज्वाइन हो जाए। रिकॉर्डिंग चल रहा है ना? आप नहीं चलिए पॉज 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 क्यों करने का? क्लास स्टार्ट हो गया तो ज्वाइन होने का हो रहे ना बच्चे, हो रहे अरे 22 तो आगे। So we'll begin with this next part of this of our unit, that is different types of the estimates. So what are the different types of estimates that we are going to deal with? What are the estimates and what are the different categories of the estimate? Which estimate is required for what work? Where we are going to use what type of estimate? What is the meaning of these all different types of the estimates? Where we are going to use it? And all that we are going to learn here. So everyone please join immediately. If you are not joined, your friends tell them to join immediately. Just 34 students are there, so join immediately. Tell your other friends to join. And if you are having any queries, yes, somebody has put some query. So Sajan has put up some query in the previous session. What is that, Sajan? Can you put it once again? Hello? Somebody has put a query about any plot or any land, whatever it may be. So I will tell you about that. मराठीत सांगेल थोडंसं. तुम्हाला जर plot, if you are having a land with you, maybe 1 acre, 2 acres of land you are having with you, so you are going to start your own project. So whatever the project, yes, Sajan has put some query, that is तीच आहे. What is that is about any plots, Sajan? तर प्लॉट येणे करायचं असल्यास तुम्हाला निश्चितपणे 20 गुंठ्यापेक्षा जास्त जागा लागते. आताचा जो नियम आहे त्यानुसार जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा डेव्हलपर आहात आणि तुम्ही एखादी जागा खरेदी केलेली असेल तर जो नियम सांगतो की 20 गुंठा कमीत कमी जागा तुमच्याकडे पाहिजे. 20 गुंठा म्हणजे 20 प्लॉट, 20,000 स्क्वेअर फीट एरिया अराउंड. तुमच्याकडे 20 गुंठा जागा पाहिजे. ही 20 गुंठा जागा साठी मग तुम्ही तुमच्या एनी प्लॉट साठी ऍप्लिकेशन करू शकता. एनी प्लॉट साठी तुम्हाला डॉक्युमेंट जे असतात तुमच्या जागेचे, म्हणजे ज्यामध्ये तुमचा सर्च रिपोर्ट असतो, तुमचा 7/12 असतो, त्यानंतर तुमचा 7/12 नंतर फेरफार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेरफार असतो तुमचा. फेरफार नंतर त्या जागेचे डॉक्युमेंट्स, त्या जागेचा आता फेरफार किंवा सर्च रिपोर्ट मध्ये 30 वर्षाचा सर्वे केलेला असतो की या जागेची खरेदी किती लोकांनी यापूर्वी केलेली होती.
30 वर्षापासून. त्यानंतर आता या जागेचा मूळ मालक कोण आहे, त्या जागेचा 7/12 तुम्हाला घ्यावा लागतो. त्यानंतर त्याचा मालकी हक्क जर तुम्ही जर मूळ मालक नसताल आणि तुमचं नाव इतर अधिकारामध्ये असेल 7/12 वरती, तर मूळ मालकाच्या सर्व डॉक्युमेंट्स लागतात. ते तुम्हाला जिल्हाधिकारी किंवा जे काही तुमच्या ऑथॉरिटीज असतील, कन्सर्न ऑथॉरिटीज, गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज, तिथे जाऊन एनी प्लॉट साठी तुम्हाला अप्लाय करावं लागतं. एनी प्लॉट साठी अप्लाय केल्यानंतर तुम्ही मग ते तुमचा जो प्लॉट असेल तर तो प्लॉट हा तुम्हाला एने करता येतो. कलेक्टर एने आणि तहसील एने यात फरक काय आहे? शक्यतो तुमचे जे बेसिकली तुमचा जो प्लॉट असतो, हा प्लॉट तुमच्या ग्रामपंचायत डिव्हिजन मध्ये आहे, तुमचा प्लॉट अर्बन एरियामध्ये आहे. आता काही नियम असे सांगतात की जर तुमच्याकडं तुम्ही सिटीमध्ये राहताय, तुमच्याकडे 1 गुंठा जागा आहे, तर ते 1 गुंठ्याचा सुद्धा जर ती 1 गुंठा जागा जर तुमची एनए नसेल बाय डिफॉल्ट, तुम्ही सिटीमध्ये राहताय, पण सिटीमध्ये सुद्धा आजची परिस्थिती अशी आहे की काही सिटीमध्ये सुद्धा सगळेच एरिया काय एनए झालेले नाहीयेत. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जिथे मी राहतो औरंगाबादला जयभवन नगर म्हणून एक एरिया आहे. तर एवढा मोठा एरिया आहे सिटीमध्ये, हर्ट ऑफ सिटी एरिया आहे, बट एनए नाहीये. संपूर्ण एरिया हा एनए नाहीये. मग तिथे काय केलेलं आहे, लोकांना त्यांचे जे काही मूळ मालक असतील, आता तिथे त्यांनी येण्यासाठी प्रोसिजर चालू केलेली आहे. तर प्रोसेस चालू केलेली आहे. त्यानंतर तो नगरपालिकेद्वारे तो येणे किंवा ती जी प्रोसेस असेल ती प्रोसेस कंप्लीट केली जाते. विजयचा प्रश्न आहे फॉर एनए 20 गुंठे. 20 गुंठे डेव्हलपरसाठी, परंतु जर तुमची जागा जर असेल, स्वतःची हक्काची जागा आहे ती, आणि शहरामध्ये जर राहताय, तर त्यासाठी नियम हे पूर्णतः वेगळे आहेत. आता मागच्या आठवड्यामध्येच, इन द लास्ट वीक ओनली, आवर अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन रूल्स, UCR, जे तुम्ही बिल्डिंग प्लॅनिंग मध्ये डेव्हलपमेंट रूल्स फॉर क्लास डी बिल्डिंग, क्लास ए बिल्डिंग, की जे पॉप्युलेशन वरती डिपेंड करतात. आता मुंबई डेन्स पॉप्युलेशन इज मोर दॅन 2 करोड, करेक्ट आहे. मुंबईची लोकसंख्या 2 करोड पेक्षा जास्त आहे, आणि मुंबई इथं क्लास 1 कॅटेगरीमध्ये, क्लास ए कॅटेगरीमध्ये. मग क्लास ए साठी डेव्हलपमेंट रूल्स काय आहेत? तुम्हाला जर ते डेव्हलपमेंट रूल लागत असतील, तर मी तुमचं लेक्चर झाल्यानंतर आपल्या ग्रुपवरती तो डीपीआरची जी कॉपी आहे, युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स, जे स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, ते टाकतो. त्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेले आहेत हे रूल्स अँड रेग्युलेशन्स, की जे बांधकामासाठी मॅन्डेटरी असतात. ठीक आहे. मग ती जागा तुमची 20 गुंठे आहे, ती जागा तुम्ही 4 लोकांमध्ये म्हणजे जॉईंट व्हेंचर वरती घेताय तुम्ही. ती जागा तुम्ही इंडिव्हिज्युअली डेव्हलप करणार आहात, किंवा ती जागा एखाद्या इंजिनियरची आहे, एखाद्या तिसऱ्या व्यक्तीची जागा आहे, तुम्ही ती डेव्हलप करत आहात. तर यासाठी वेगवेगळे नियम आहेत. एक जनरल नियम मी तुम्हाला सांगितला होता 20 गुंठ्याचा, पण तो जर वैयक्तिक जर जागा असेल तुमची, तर त्यासाठी नियम मात्र वेगळे आहेत. इन डिटेल मी तुम्हाला ते सांगेलच काही याच्यामध्ये. अँड प्लॉट, तुम्ही म्हणताय सर 1000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट असतो सिटीमध्ये, तर सिटीमध्ये 1000, मी जसं सांगितलं तुम्हाला, वैयक्तिक जर तुमची जागा आहे ती अर्धा गुंठा जरी असेल ना, तरी सुद्धा त्याचं तुम्हाला येणे करता येतो. जर तुमची जागा 1000 स्क्वेअर फूट आहे, तुमची जागा 800 स्क्वेअर फूट आहे, 2000 स्क्वेअर फूट आहे, जर तुमची इंडिव्हिज्युअल लँड असेल, तर ती तुम्हाला येणे करता येते. अर्बन एरियामध्ये रूल वेगळे आहेत. तुमच्या आता एक लास्ट वीक मध्येच ते रूल्स परत एकदा रिवाइज केलेले आहेत. म्हटलंच तर मी पुढच्या लेक्चरमध्ये परत ती एक कॉपी घेतो अर्बन रूल्सची, आणि तुम्हाला ती एक्सप्लेन करतो काय रूल आहे, कशा पद्धतीचा आहे तो. आणि येण्यासाठी परत त्यामध्ये त्यांनी ते मेन्शन जे केलेलं असतील की 20 गुंठ असेल, किंवा तुमचं गावठाण क्षेत्र आहे, तुमचं नगरपालिकेमध्ये हद्दीत येत आहे तुमचं क्षेत्र, तुमचं महानगरपालिकेमध्ये येत आहे, तुमचं पंचायत एरियामध्ये येत आहे. मग यावरती ते नियम आहेत, वेगवेगळे नियम आहेत. एका नियमावरती ठरवलं जात नाही, आणि जसे कन्सर्न ऑथॉरिटीज असेल त्यानुसार तुम्हाला ते डील करावं लागतं. ठीक आहे. सो आपण विल स्टार्ट विथ दिस रिमेनिंग पार्ट. In the tomorrow's lecture, definitely I will share that UCR copy with you, so that you will be able to understand what are the rules and regulation. आता तुम्ही म्हणतात सर आम्हाला FSI आहे, FSI सोलापूरमध्ये किती आहे, FSI मला पंढरपुरात बांधकाम करायचंय, कसं कळणार आहे मला? त्या DCR मध्ये तुमच्या दिलेला आहे, तुमच्या पॉप्युलेशन डेन्सिटीवरती. आपला सोलापूर रिजन हे क्लास डी कॅटेगरीमध्ये येतं. क्लास डी कॅटेगरी का, तर पॉप्युलेशन वरती ते डिसाईड केलं जातं स्टेट गव्हर्नमेंटचा क्लॉज आहे, पॉप्युलेशन डेन्सिटीवरती तुमचे क्लास ठरवले जातात बिल्डिंगचे. मग जनरल जे क्लास, मोस्ट ऑफ दी आपले जे महाराष्ट्र राज्यातले बहुतांश बहुतांश शहर हे क्लास डी कॅटेगरीमध्ये येतात. आपलं सोलापूर जिल्हा सुद्धा क्लास डी कॅटेगरीमध्येच येतोय. त्यानुसार ती नियमावली आहे. मग क्लास डी साठीची नियमावली मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला डेफिनेटली शेअर करेन. ठीक आहे. सो
we'll begin with this remaining part, that is different types of the estimates. So preliminary estimate, approximate estimate, or rough estimate, the first category. Then plinth area estimate, second category of the estimate. Cubic rate or cubical content estimate, third category. Then approximate quantity estimate, detail estimate, that is item rate. You can note down if you want. I request you please note down what are the points we are going to discuss it in your notebook, so that it will help you for your studies. Then revised estimate, then supplementary estimate, then supplementary and revised estimate, then annual repair or maintenance estimate. So these are the basic, in brief we are going to discuss. जनरली तुम्हाला एक्झाम मध्ये चारच कॅटेगरीज विचारल्या जातात. एक आहे अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, दुसरा आहे डिटेल इस्टिमेट, तिसरा आहे रिवाइज्ड इस्टिमेट, चौथी आहे सप्लिमेंटरी इस्टिमेट. And definitely in your examination there will be 1 or 2 MCQs based on these types of estimate. We'll get 1 or 2 mandatory, one for 1 or 2 marks, 1 MCQ is going to ask. And based on approximate estimate, there is a simple problem of 4 marks they are going to ask you. So in the further part we are going to discuss. So we'll discuss one by one each and every category. The first category is preliminary estimate. Now what is preliminary estimate and how it has been there? Preliminary or approximate, rough estimate. कुठलाही एक ठोस कॅल्क्युलेशन न करता तुम्ही त्या बिल्डिंगचं एस्टिमेट तयार करताय. So preliminary estimate is prepared by various ways for the building structures as mentioned below. मग हे कशा पद्धतीने केलं जातं preliminary estimate? So buildings rough calculation you are doing, then per unit basis, that is we call it as service unit. मग हे per unit basis वरती कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? So take the example of school. जर तुम्हाला शाळा बांधायची आहे, तर शाळा बांधायची असेल तर शाळा बांधण्यासाठी एरिया कसा घेतला जातो किंवा एस्टिमेट कसं तयार केलं जातं? तर शाळा बांधण्यासाठी एक रूल आहे, एका विद्यार्थ्याला शाळेमध्ये जागा किती लागत असते, तर ती जागा लागत असते 1.2 to 1.5 मीटर स्क्वेअर. हाऊ मच एरिया इज बीन ऑक्युपाइड बाय वन स्टुडंट? One student will occupy 1.2 to 1.5 meter square of area. So if you are having 500 students in your school, so how much area you require? 500 multiplied by 1.5, that is equal to 750 meter square. So that is the minimum area that you require for the construction of the school. That is including all facilities, labs and all that, cleaning and all, etc., waiting room and all that. So that particular students are nothing but the service unit for the schools or hostels. Then class beds, number of beds in a hospital. Again, hospitals are designed based on the number of beds. किती बेडचं तुम्ही हॉस्पिटल बांधणार आहात? 100 बेडचं हॉस्पिटल आहे, 1000 बेडचं हॉस्पिटल आहे, 10 बेडचं हॉस्पिटल आहे. मग त्या बेडसाठी तुमचा एरिया किती ऑक्युपाय होणार आहे? जनरली 8 बाय 10 फुटाचा एक एरिया कन्सिडर केला जातो. बेसिकली तुमच्या बेडची साईज ही सिंगल साईज जी असते 4 फूट बाय 8, 6 फूट किंवा 8 फुटापर्यंत असते. त्यामुळे 8 बाय 10 फुटाचा जरी आपण एरिया म्हटलं 80 स्क्वेअर फीट एरिया, तरी त्यानुसार तुमच्या हॉस्पिटलचं काम चालू केलं जातं. सो दीज आर नथिंग बट युनिट्स, ज्याला सर्व्हिस युनिट we called it as a service units in our language. So based on the service unit we can prepare the preliminary estimate. Rough estimate, there is no proper correct, it is not like that this is the correct one. Based on the rough calculations, yes, by using our service units, our students are our service units for the colleges. Bed is nothing but service unit for the hospital. Then seats, these are nothing but in your theaters, whatever the seats you are going to sit, these are the service units for your particular theaters. So based on our service units we can calculate or we can prepare the preliminary estimate. Are you getting this idea? Just by the number of students, sir, 500 students are there, so 500 multiplied by 1.5 meter square area, so 750 meter square area I require. So for 750 meter square area, what will my project cost? Based on that you are going to make the calculation. I will explain, that is in our second unit, the simple problems. Then plinth area basis, that is the next category. Then cubic content method, that is again next category to prepare the preliminary estimate. Plinth area, that is we are going to calculate the plinth area, and then we are going to prepare the estimate. How we are going to calculate the plinth preliminary estimate using plinth area? So here we are using one simple formula. Please remember, plinth area, that is cost of project equals to
plinth area multiplied by plinth area rate. One simple equation we are using. Please remember, approximate or preliminary estimate for any structure equals to plinth area multiplied by plinth area rate. Suppose my plinth area rate is 3000 and my plinth area is 1000. So what is my cost? What is my cost? That will be rupees. Anyone can give the answer? Simple question. Suppose my plinth area is 10 and my plinth area rate is 100. So what is my cost? 10 multiplied by 100. That will give you the answer. So simple questions are there and simple technique we are going to use. Then in cubic content method, we are going to consider the dimensions of that particular plot or the dimensions of that particular area. In cubic content, we are going to consider length of plot, where suppose any structure is there, length of that structure, then width of the structure, and depth or height of that particular structure. So cubic content, the name indicates, will give you some idea. Yes, cubic content, that means we are going to take L multiplied by B multiplied by D. So that is cubic content method. In detail, we are going to discuss it in our unit number 2 also, but still I am just giving some idea about this. What is that? Then roads and highways, how the roads and highways are considered. These are constructed based on the per kilometer basis, depending upon the nature, width and thickness of metalling. Now what is metalling? Metalling कशाला म्हटलं जातं metal? Whenever you are going to use coarse aggregates in your road construction site, and if the coarse aggregate size is more than your 25 mm, 1 इंचापेक्षा ज्यावेळेस जास्त मोठी खडी वापरता, जनरली 35 mm किंवा 40 mm च्या ज्यावेळेस तुम्ही खडी वापरताय, तर ते 40 mm खडीला तुम्ही खडी म्हणू शकत नाही. आपण कन्स्ट्रक्शन लँग्वेज मध्ये, लोकल लँग्वेज मध्ये आपण त्याला मेटल म्हणतो, रोड मेटल. रोड साठी लक्षात ठेवा, रोड मेटल याचा अर्थ आहे ते कोर्स ॲग्रिगेट. If the coarse aggregate size is more than 35, that is 40 mm, then we called it as a road metal. Okay, so road metal basically तुमचा ग्रॅन्युलर सब बेस आहे, बेस कोर्स आहे, जिथे तुमचा थिकनेस तुम्ही रोड वरती अप्लाय करताय, तर तुम्हाला रोड मेटलचा थिकनेस काय असणार आहे? रोड मेटल म्हणजे तुमच्या कोर्स ॲग्रिगेटचा जो लेअर आहे, which you are going to apply on the road, that thickness we are going to consider. Okay, so road metal, please remember, metal is nothing but the coarse aggregates. Okay, so don't fumble between that. Then irrigation channels. For irrigation channels, again per kilometer basis or per hectare basis, how much area of the land being acquired or commanded, that is for the land irrigation channels. Again, the cultivated area we are going to consider in that also. Cultivated area is also important for us. Then for the bridges and culverts, the type of foundation we are going to discuss, we are going to consider for making the preliminary estimate. For our sewer or water line, we are going to consider per head population based on serving per hectare area. किती एरिया मध्ये किती पॉप्युलेशन सर्व होते त्यानुसार तुमचं सिवर लाईन और वॉटर लाईन. That is why nowadays we are using meters, that is prepaid meters, or we are going to use in our sewer water line. So meters are being placed at the junction of that particular tap, and you are going to use it. So based on the population, how many members are there in your family and in which area you have been occupied, so based on that they are going to supply the water. So based on the area, actually area they are going to consider, and then they are going to provide you the water. Then for the overhead water tanks, per liter or per gallon of the tank, depending upon the structure and height of the tank. So this is all about the preliminary estimate. Once again I am going to repeat you, preliminary estimate is just a rough estimate. There is no perfect calculation. It just gives us idea about what is the probable cost of my project. Okay, what will be the probable cost of my particular project. Probable, अंदाजित मला किती खर्च येणार आहे, हा जर अंदाज तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रिलिमिनरी एस्टिमेट माहित असणं गरजेचं आहे. ओके, so this is the first category of the estimate, preliminary estimate. Next category of the estimate is nothing but the plinth area estimate. So how the plinth area has been there, just a minute.
Just taking the attendance. Just a minute. Please inform everyone to attend the lectures. Attendance is very less. Okay. So plinth area estimate. Now we are going to start. What is plinth area estimate? Plinth area estimate is the approximate estimate. Here, plinth area should be calculated by the covered area by taking this particular dimensions we are going to consider, and then we are going to multiply the plinth area by plinth area rate. So in plinth area rate, you just remember we have to consider the plinth area rate and we have to consider the plinth area. If you are unable to calculate the plinth area by looking at the particular drawing, then it is of no use. So you must able to calculate the plinth area. Somebody is raising the hand. If you are having any queries, you can put it in the chat boxes. For any queries, you can put it in the chat box. So plinth area for the multi-storied building, the plinth area for each story is determined separately. Approximate total plinth area may be calculated by adding 30 to 40% of already calculated area of walls, circulation, and the waste. Basically, you just remember in case of plinth area, the approximate cost equals to plinth area multiplied by plinth area rate. Okay, so plinth area you should able to determine. How you are going to calculate? Don't bother. Suppose it's a G plus 10 building. No sir, it's a G plus 10 building, and how we are going to calculate the plinth area? Don't worry. Take it at a floor level. Take it for each and every story, separate story. You calculate the plinth area for each story, and then you will just make the summation of all areas. Then you will get the total estimate. Next is after plinth area. Next type of the estimate that we called it as a cubic rate. As I said earlier, cubic rate estimate is again an approximate estimate. Cubical content of the building is determined by multiplying the length, breadth, and the height of the building. As I said earlier previously, please remember in case of plinth area, approximate estimate equals to plinth area multiplied by plinth area rate. While in case of cubic rate estimate, we have to consider the length, width, and depth or height of the building. Okay. Then external length and width of at floor level are calculated for the purpose. Height should be taken from the floor level to the top of the roof. How we are going to calculate the height, that has been again mentioned. So once again, in cubic rate estimate also, you just go with the each story by story. Suppose first floor, second floor, third floor. So there are 5 floors. So calculate the is approximate estimate using cubic rate for each floor. Just consider length, width, and depth. Okay. So in case of cubic rate, there is no problem going to be asked in the examination. But for the plinth area, we are having very simple problems for 4 marks. Just prepare the approximate estimate. You have given plinth area and you have given the plinth area rate. So in single line, your answer should be there. Approximate estimate equal to plinth area multiplied by plinth area. Likewise, problems are going to be asked. Okay. Next is approximate quantity method estimate. So here, how we are going to prepare the approximate quantity estimate method? It is again one similar similar with respect to our rough estimate. Here we are going to consider the 2 parts you are familiar with. For any building, we are dealing with the 2 parts. First part is your substructure and second part is your superstructure. Correct? So we have to consider the substructure part, making the calculations. We have to consider the superstructure part, making the calculations. Okay. And these calculations will vary. It may be running meter for skirting. It is running per meter. घरामध्ये skirting तुम्ही बघितलं असेल.
ठीक है. Skirting everyone knows, to protect the water, whatever the entry of the water in the walls, we are going to provide the tile, a small tile at the particular at the bottom of that every wall. So that is nothing but our skirting. So skirting is always calculated in running meter if the height of skirting is less than 30 centimeters. But if it is more than that, then we will calculate in meter square. Okay. So for different activities, we are having the different units. It may be running per meter, it may be square meter, it may be square feet, it may be cubic meter, it may be cubic feet, whatever the activities that we are going to perform. Okay. So based on that, we have to prepare the rough estimate. Again, I am reminding, this is just a rough estimate. It will not give you the idea or correctness of your estimate. Okay, it is just for our understanding. Yes, sir, हे काम मी घेतोय. 1 गुंठा जागा आहे, 1000 square feet land is there. So for 1000 square feet land, this much of the estimate that I require. This is the total cost that I require. Just approximate, tentative. You will have some idea about your project cost. For that, we are doing this. Then one of the type of the estimate is detailed estimate. Okay, so here this is important for us. Now, what is detailed estimate? This is the accurate estimate that is being prepared by working out the quantities of each items of the work. It is being prepared in the 2 stages: details of measurements and calculation of the quantities, then abstract of estimated cost. Then in that particular total abstract, we are going to add 3 to 5%. That is for our miscellaneous expenditures. Now, how this detail estimate is going to be prepared? This detail estimate, for preparation of the detail estimate, we require the report. What is the report? Report is nothing but our detail project report, that we called it as DPR. Then general specifications of the material. Specification म्हणजे quality material कसं आहे तुमचं. Specification म्हणजे suppose you are using cement. Description of the activity, na specification is nothing but. Suppose you are using cement. So cement, sir, I am using OPC 53 grade of cement. So what does it indicate? You are going to describe that particular activity. It may be your cement, it may be your any other activity. So general specifications, nature, basically general specification will give you idea about the nature of the work or nature of that particular material. Then detail specifications. In detail specifications, you are going to thoroughly understanding and thoroughly studying the details about that particular activity or about that particular material. Sir, that is OPC 53 grade of cement. Now this has been manufactured in the month of June. This is the specific gravity of this particular cement. This will be the initial setting time. This will be the final setting time. So detailed information is been described in that particular part. You will get detailed specifications and in our SSR, that is state schedule of rates. Then detailed estimate also includes the drawings. These drawings are nothing but, how many types of drawings you are having? Are you aware of that? You are having structural drawing, you are having permission drawing, you are having layout, you are having plan, elevation, section. So whatever the drawings, you are having TP sanction plan, you are having plan for your only first floor, plan for second floor, then plan for columns, plan for beam, plan for slab structures. Okay, so whatever the drawings, detailed total drawings you are having, you have to include it in our detailed estimate. For preparation of the detailed estimate, we require that. Then calculation and the designs. Analysis of the rate. As I said earlier in the previous lecture, what is the cost of cement or how many number of bags of cement that I require. So again, the main two things we are going to include in this particular analysis of rate: quantity of material and the cost of material that is being required. We are going to calculate it. Okay, so in the further part, we are going to discuss. This is just the introductory part in this particular unit. Then detailed estimate is prepared for the technical sanction, for arranging the contract, and for the execution of the work. Okay. Next is very important. Again, one category of the estimate, we call it as revised estimate. Now just see the first 2 lines of this particular presentation. And here we will get one MCQ. In the last 3 to 4 times, they have asked one MCQ on revised estimate. See the first 2 sentences, whatever been there in the presentation. Revised estimate is prepared when original sanction estimate is likely to exceed more than 5%.
What is it? What is it meaning? Revised estimate is prepared when original sanctioned estimate is likely to exceed more than 5%. म्हणजे तुम्ही एक इस्टिमेट तयार केलं, ठीक आहे, तुमचं इस्टिमेट 10 लाखाचा आहे आणि त्यानंतर तुम्ही असं ऑब्झर्व केलं की तुम्हाला पैसा जास्त लागतोय, ठीक आहे, किती जास्त लागतोय तर 5% व्हॅरिएशन होतंय तुमच्या टोटल इस्टिमेटमध्ये, तुम्हाला 5% अमाऊंट जास्त लागते टोटल कॉस्टचा, ठीक आहे, म्हणजे तुमचं इस्टिमेट तुम्ही 100 रुपयाचं बनवलं आणि तुम्हाला 105 रुपये लागतात, मग त्या केसमध्ये तुम्ही तुमचं इस्टिमेट रिवाइज करू शकता, त्या केसमध्ये तुम्ही तुमचं इस्टिमेट रिवाइज करू शकताय, ठीक आहे. सो दॅट इज रिवाइज इस्टिमेट आपण ज्याला म्हणतोय. सेकंड लाईन, when the expenditure on the work is likely to exceed amount of administrative sanction by more than 10%. Please, once again, we will going to read it. I will going to explain it. When the expenditure on the work is likely to exceed amount of administrative sanction by more than 10%. म्हणजेच काय, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या एक इस्टिमेट तयार केलं 100 रुपयाचं आणि त्यानंतर तुम्ही असं ऑब्झर्व केलं की ज्यावेळेस तुमचं इस्टिमेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल साठी जात आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल साठी जात असताना तुमच्या लक्षात आलं की आपल्याला हा जो खर्च आहे हा खर्च कदाचित 110 रुपयापर्यंत येऊ शकतो, ठीक आहे, म्हणजे तुमचं आधीचं इस्टिमेट आणि आताच्या इस्टिमेट मध्ये 10% फरक होतोय, ठीक आहे. तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन साठी एक्स्ट्रा चार्ज पे करावे लागतात, ठीक आहे, असं नाही की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल फ्री ऑफ कॉस्ट होते, तुम्हाला त्यासाठी काही अमाऊंट त्या कन्सर्न गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला पे करावी लागते आणि ज्यावेळेस तुम्ही हे पे करायला जाते त्यावेळेस तुमच्या लक्षात येते नो सर, मी 100 रुपयाचं इस्टिमेट तयार केलं, परंतु आता मी ज्यावेळेस सँक्शनिंग साठी जातोय आणि त्यानंतर मला जे इस्टिमेट त्यानंतर मला जो खर्च येणार आहे हा खर्च कदाचित माझा 110 रुपयाच्या आसपास आहे आफ्टर गेटिंग द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. त्यावेळेस परत तुम्ही ते इस्टिमेट रिवाइज करू शकता, म्हणजे जेणेकरून तुमचं इस्टिमेट हे 90 रुपयाचं होईल, 10 रुपये सपोज तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शनसाठी लागले तर मग तुमचं टोटल इस्टिमेट हे व्हॅरी होणार नाही. या केसमध्ये तुम्हाला इस्टिमेट रिवाइज करावं लागतं आणि हे तुम्हाला साईटवरती बऱ्याच वेळेस ऑब्झर्व होईल. वेन एव्हर यू आर वर्किंग ऑन द साईट ना, आवर इस्टिमेट इज सपोज ऑफ ₹100 and you will observe no sir, this is whatever estimate we have prepared, there is variation in that particular estimate. आम्हाला ऍक्च्युअल मध्ये 110 रुपये लागले, आम्हाला ऍक्च्युअल मध्ये 115 रुपये लागले, ऍक्च्युअली 110 किंवा 115 रुपये कुठलाच बिल्डर, कुठलाच इंजिनियर, कुठलाच कॉन्ट्रॅक्टर खर्च करत नाही. त्याचा ऍक्च्युअल जो खर्च असतो तो हा 90 ते 85 रुपयापर्यंतच असतो. दॅट इज द प्रॉफिट. सो यामध्ये दॅट पार्ट इन्क्लुड्स करप्शन ऑल्सो, बट इट इज नॉट गोइंग टू हॅपन विथ अस. सो आपण जे एस्टिमेट तयार करणार आहोत त्या एस्टिमेट मध्ये इफ देर इज चेंज ऑफ 5%, then we are going to revise it in the original sanction amount, and if by considering the amount of other expenditure and administrative sanction, if the estimate is been revised is going to exceed by 10%, then again we are going to revise it. Okay. Then third condition, whenever there is material deviation from the original proposal, then again our estimate will get revised. म्हणजे आधी तुम्ही प्रपोज केलं की सर मी शहाबाद फरशी वापरणार आहे, तो जो कस्टमर आहे तुमचा तो तुम्हाला म्हणलं होतं की सर शहाबाद फरशी वापरा, मग तुम्ही शहाबाद फरशीचं रेट सपोज 33 रुपये स्क्वेअर फीट आहे, तो 33 रुपये स्क्वेअर फीट हा रेट कन्सिडर करून तुम्ही एस्टिमेट तयार केलं, परंतु त्यानंतर समोरच्या पार्टीला असं वाटलं नाही सर आपल्याला विट्रिफाईड टाईल वापरायची, विट्रिफाईड टाईलचा रेट सपोज 50 रुपये मी घेतोय, मग तुमचं एस्टिमेट काय होणार आहे, ऑटोमॅटिकली तुमचं एस्टिमेट ते रिवाइज करावं लागणार आहे तुम्हाला, कारण तुमचं मटेरियल डेव्हिएशन झालंय. आधी तुम्ही सिमेंटची बॅग 270 ने आणली होती, आता ती 275 रुपये झाली, तुम्ही सिमेंट बदललंय, आधी बिर्ला वापरत होतात आता अंबुजा सिमेंट वापरताय, नंतर तुम्ही एसीसी वापरताय, नंतर अल्ट्राटेक वापरताय. सपोज तुमच्या मटेरियल मध्ये सुद्धा जर कुठलं डेव्हिएशन झालं तर तुमच्या एस्टिमेटला आपल्याला रिवाइज करावं लागतं. ओके, मग हे रिवाइज करताना काय गोष्ट लक्षात ठेवायची, ऑलवेज रिमेंबर इट इज अकंपनीड बाय कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट शोविंग द व्हेरिएशन्स in each time of the work and reason for the same. Okay, so तुम्हाला जर एस्टिमेट रिवाइज करायचं असेल तर तुम्हाला ते रिवाइज का करतोय, कशासाठी करतोय, यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असले पाहिजे. म्हणजे सर माझं मटेरियल व्हेरिएशन होतंय, आधी मी अल्ट्राटेक घेतलं होतं, आता मी अंबुजा लोकल सिमेंट वापरतोय, रेट माझा कमी होणार आहे. मी आधी शहाबाद फरशी वापरतोय, मला आता विट्रिफाईड टाईल वापरायची, डेफिनेटली द रेट इज गोइंग टू चेंज. ओके, so we have to revise it. The next is supplementary estimate. See the meaning. It is the fresh detailed estimate
for the additional work in addition to the original estimate. See the difference between revise and supplementary. रिवाइज मध्ये आपण एस्टिमेट रिवाइज करतोय, आधीचं जे मूळ एस्टिमेट आहे ते रिवाइज करतोय, ठीक आहे. सप्लिमेंटरी मध्ये काय करतोय, मूळ एस्टिमेट जसं आहे तसंच, बट ह्या मूळ एस्टिमेट सोबत ओरिजिनल एस्टिमेट सोबत वी आर गोइंग टू ऍड अ फ्रेश एस्टिमेट. That fresh estimate, whatever we are going to add, we called it as a supplementary estimate. हे कशासाठी करतोय, if there is variation in the material or in the style of construction. ओके, जर तुम्हाला फर्दर डेव्हलपमेंट करायचं आधी तुमच्या प्लॅन मध्ये नव्हतं, प्रपोज नव्हतं, बट आफ्टर दॅट यू हॅव डिसाइडेड नो सर दिस इज दिस एक्स्ट्रा वर्क आय हॅव टू कम्प्लीट. So again, for the extra work, we require the additional supplementary estimate. Okay, clear? Supplementary estimate. Okay. Then supplementary and revised. Now, what is this supplementary and revised estimate? When a work is partially abandoned and estimated cost of remaining work is less than 95% of the original estimate, sanction estimate, then we will go for the supplementary and revised estimate. Once again, I am going to repeat for you. When a work is partially abandoned, म्हणजे थांबवलंय, बंद केलं, partially थांबवलंय, and the estimated cost of remaining work, आणि राहिलेल्या कामाची किंमत ही 95% पेक्षा कमी असेल तुमचं जे ओरिजिनल कॉस्ट आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला रिवाइज एस्टिमेट करावं लागतंय, ठीक आहे. रिवाइज आणि सप्लिमेंटरी एस्टिमेट प्रोव्हाइड करावं लागतंय. ओके, सो why this is going to happen? This is going to happen due to the material deviation and changes in the design. ओके, ही गोष्ट कधी होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचं मटेरियल डिव्हिड करताय आणि तुमच्या डिझाईन मध्ये थोडाफार चेंज करताय. ओके, then if at any time before and during the execution of work it is found that original estimate is excessive than the divisional officer may sanction a revised estimate for the reduced amount. ठीक आहे, जर तुमचं ओरिजिनल एस्टिमेट रिवाइज पेक्षा, रिवाइज आणि सप्लिमेंटरी पेक्षा जर जास्तच होत असेल तरी सुद्धा, तर त्या केसमध्ये तुमचा जो कन्सर्न डिव्हिजनल ऑफिसर, इट मे बी एनी कन्सर्न ऑथॉरिटी, विल sanction your revised estimate of lesser amount, reduced amount. Okay. Then next category is annual repair and maintenance estimate. How it has been there? It is been prepared to maintain the structure or to work in a proper order and safe condition. So generally maintenance estimate deals with the maintenance cost for buildings. White washing करता है, पेंटिंग करता है, कुठेतरी मायनर रिपेअर करता है, कुठेतरी क्रॅक गेलता सर, मग तिथे आम्ही सिमेंट ग्राउटिंग केलेलं आहे. So again, in such cases you are going to have a maintenance estimate with you. So for the road works, annual repair or the maintenance estimate provides for patch repairing, म्हणजे जिथे तुमचे क्रॅक्स वगैरे जातात टॉप सरफेसला. Then repair of the bridges and the culverts. Basically maintenance estimate बिल्डिंग साठी लागतं आणि तुमच्या अदर स्ट्रक्चर साठी सुद्धा लागतं, जिथे तुम्हाला त्या बिल्डिंगचं मेंटेनन्स करायचं असेल. ओके, so this is annual and repair maintenance. Once again I am going to repeat, for your any queries, any doubts, please put a message in the chat box. If you are having any queries, any doubts, जर कुठली गोष्ट समजली नसेल तर you can ask me 100 times. Once again I am going to repeat it, but put your all queries in the chat boxes. Okay, so this is annual repair and supplementary and revised estimate. Once again, if the meeting is get disconnected, I think again once again I am facing the problem. The time remaining is just 1 minute. So once again, after you have to rejoin this meeting, after I will drop the message on your group. So once again we are going to resume this meeting in a short while. 1 minute is still remaining, so we'll begin with this. Okay, we will discuss this important part that is required for the civil engineers. We will discuss this part, but before that I will discuss some of the points with you. Whenever you are going to prepare the estimate, please prepare the rough estimate at first. And to know about the rough estimate, you should visit the site at first. You should visit the site, prepare your own plan with your own idea, and then try to get some idea about the total cost of the project that is being required. Okay, आधी तुम्ही साइट वरती जा, तिथे visit करा, so that you will come to know the idea about that. Then we are going to have the knowledge. हाँ सर, या प्रोजेक्ट साठी आपल्याला इतकं एस्टिमेट लागू शकतं.
आधी तुमच्याकडे रफ एस्टिमेट पाहिजे. कुठल्या ना कुठल्या कंडिशन मध्ये रफ एस्टिमेट तुमच्याकडे असलंच पाहिजे. जर तुमच्याकडे रफ एस्टिमेट नाहीये तर तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकत नाही. ठीक आहे. आधी रफ एस्टिमेट असणार आहे. फर्स्ट स्टेप रफ वरनच आधी तुमचा अप्रॉक्सिमेट एस्टिमेट हे